चला पंच सामन्याला सुरुवात करावी, कारण हा सामना वगळता अजूनही 3 सामने आपल्याला पूर्ण करायचे आहेत आणि त्यामधील 2 सामने पहिल्या फेरीतील असणार आहेत. त्यामुळे लवकरात लवकर सामन्याची सुरुवात करावी. तुझे संघ लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सुद्धा सजवून घ्यावे आपले. चला करूयात आपण या सामन्याची सुरुवात. ट्रायंग्युलर फेरीमध्ये प्रवेश निश्चित करणारा हा सामना संघ कोणता असेल, धारावी असेल की तुर्भी असेल हे कळणार आहे आपल्याला या सामन्यामधून. सलामीचे फलंदाज वाशी इंडियन्स मच्छिंद्र स्मृती धारावी संघाकडून भावेश नाईक आणि धीरज भोईर हे 2 सलामीवीर आपल्याला पाहायला मिळतील. तर दुसरीकडे गोलंदाजी मार्कवर तुर्भी संघाचा एक नवयुवक गोलंदाज अभि गोलंदाजी मार्कवर सज्ज. राईट आर्मवर विकेट. पहिला चेंडू फुलटॉस चेंडू लॉफ केलाय. पहिल्या चेंडूवर प्रहार, तडाखा बाहेर, सीमारेषापार षटकार. पहिल्या चेंडूवर प्रहार केला जातोय. इरादे स्पष्ट केले. पहिल्या सामन्यामध्ये काहीसे उशिराने जरूर आले होते, परंतु मागील सामन्यामध्ये आपलं एक चांगलं कौशल्य दाखवलं आणि या सामन्यामध्ये सुद्धा हा विस्फोट सुरू ठेवलेला आहे. पहिल्या चेंडूवर षटकार लगावला जातोय. एक नवीन गोलंदाज आहेत, नव्याने उभरून येणारे गोलंदाज आहेत, परंतु या गोलंदाजाने सुद्धा मागील सप्ताहामध्ये सर्वोत्कृष्ट गोलंदाजाचा पुरस्कार पटकावलेला आहे. त्यामुळे या गोलंदाजाला सुद्धा कमी लेखता येणार नाहीये. यावेळेस फटका पोहोचलाय. झेल घेण्याची संधी. गोलंदाज धावतायत. चेंडू पर्यंत पोहोचली आणि सफलता प्राप्त केली जाते. भावेश नाईक धारावी संघाचा हुकमी एका इथे मात्र माघारी परतताना फलंदाज झालेत बाद. शॉर्ट लेनचा चेंडू काहीसा खेळपट्टीवर स्पर्श केल्यानंतर बाहेरचं वळण प्राप्त करणारा आणि जसा फटका फसला तशी मात्र जजमेंट चांगली. उलट्या बाजूने धावत असताना अभिने चांगला झेल टिपला आणि फलंदाजांना परतावलेला आहे माघारी. स्वस्तात परतले असं म्हणावं लागेल, कारण भावेश नाईक हे नाव समोर आलं तर फक्त एका दुसऱ्या षटकाराची मागणी केली जात नाही प्रेक्षकांकडून, तर मात्र मोठ्या मोठ्या इनिंगची मागणी केली जाते. परंतु यावेळेस फक्त आणि फक्त एका षटकारावर समाधानी व्हावं लागलं. आता नवीन फलंदाज फलंदाजी मार्कवर विशाल भोईर आपल्याला पाहायला मिळतील. भोईर अशी जोडी आता फलंदाजी मार्कवर. एकीकडे विशाल भोईर तर दुसरीकडे धीरज भोईर. धीरज भोईरने सुद्धा मागील सामन्यामध्ये चांगले फटके लगावले होते, त्यामुळे सेट झालेले आहेत. या खेळपट्टीचा चांगला अनुभव घेतलेला आहे. परंतु समोर एक वेगळा संघ आहे. समोर नवी मुंबईचे कोहिनूर भूषण पाटील यांचा संघ आहे आणि भूषण पाटीलचा गेल्या कित्येक वर्षांचा अनुभव आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल. वारंवार युवा खेळाडूंना सल्लामसलत करून एक चांगलं मार्गदर्शन देण्याचं कार्य भूषण पाटील यांच्या माध्यमातून होतच राहतं आणि ते यावेळेस सुद्धा आपल्याला दिसून आलं. फुलटॉस चेंडू पुन्हा एकदा फटका फसलाय. लॉंग ऑफ मधून हेमंत पाटील प्रयत्न आहे आणि इथे मात्र
झेल सोडला जातोय. प्रयत्न चांगला होता, एफर्ट साठी 100% द्यावे लागतील, परंतु अखेर आवश्यक असतं ते म्हणजे एक्झिक्युशन. परंतु एक्झिक्युशन मध्ये थोडीशी कमतरता जाणवली. शरीराचा तोल चांगला होता, कोणतीही घसरपट्टी झालेली नाही, परंतु एक्झिक्युशन मध्ये थोडीशी कमतरता आणि या विशाल भोईरच्या झेलाला सोडण्यात येतं. विशाल भोईरला मिळते जीवनदान. धावसंख्या धावफलकावर लगवली गेलेली आहे ती म्हणजे 7 धावसंख्या धावफलकावर. 3 चेंडूंची पूर्तता. धीरज भोईर स्ट्रायकिंग एंडवर. फटका चांगला आहे, उंच उडालेला आहे, पॉइंट क्षेत्ररक्षक आहेत, झेल सोडला जातोय. आणखीन एक जीवनदान. लागोपाठच्या 2 चेंडूंवर 2 झेल सोडले गेले. काय चाललंय मैदानात? प्रेशर सिच्युएशन आहे, दडपण असलेला हा सामना आहे आणि या दडपणामध्ये धारावी संघासमोर तुर्भे संघाचं काहीच खराब प्रदर्शन क्षेत्ररक्षणामध्ये दिसून आलंय. अगदी हातामध्ये येणारा झेल धीरज भोईरचा होता आणि धीरज भोईरचा झेल ज्या ज्या वेळेस सोडला गेला त्या वेळेस मैदानामध्ये कव्हर झालाय. यावेळेस सुद्धा बॅटची बाहेरची कडा, परंतु चेंडू घोष क्षेत्रामध्ये गेला फक्त आणि फक्त एकाच धावेसाठी. 10 धावसंख्या धावफलकावर. दुहेरी अंकांमध्ये धावसंख्या गेलेली आहे. 10 धावसंख्या धावफलकावर. शेवटचा एक चेंडू अजूनही शिल्लक असेल. अभि पहिल्या चेंडूवर षटकार खर्च केला होता, त्यानंतर कमबॅक करून दाखवलंय. आणखीन 2 संधी जरूर उपलब्ध करून दिल्या होत्या, परंतु जर क्षेत्ररक्षकांची चांगली साथ लाभली असती तर या सामन्याचं समीकरण थोडंसं वेगळं असतं. परंतु पाहूयात, क्रिकेटचा हा खेळ अनिश्चिततेने भरलेला हा खेळ, परंतु अनिश्चिततेमध्येच निश्चितताही दडलेली आहे आणि ही निश्चितता ट्रायंग्युलर फेरीमध्ये जाण्यामागचं सर्वात महत्वाचं कारण ठरू शकतं. यावेळेस फटका, काय फटका आहे, काय फटका आहे. या फटक्याचं वर्णन कसं करावं, या फटक्याला कोणतं नाव द्यावं. टेनिस बॉल क्रिकेट मधून आता रबर बॉल क्रिकेटचा सुद्धा अजिबा आपण पाहिला. चेंडू चाललाय लॉंग ऑफच्या सीमारेषे बाहेर षटकारासाठी. पहिल्या षटकाची झाली आहे समाप्ती आणि एकूण पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस धावसंख्या धावपटावर लगावली गेली ती म्हणजे 1/16. 1/16 धावसंख्या. एखादा जर संघ मानला आपण तर साधारण धावसंख्या जरूर असू शकते, एक चांगली धावसंख्या जरूर असू शकते, परंतु जेव्हा धारावी संघ समोर येतो तेव्हा मात्र त्या गोलंदाजी समोर ही बलाढ्य धावसंख्या होऊन जाते. गोलंदाजीचा तोफखाना असलेला हा संघ, ज्या पद्धतीने ऑस्ट्रेलियन गोलंदाज आपण पाहता, मिचेल स्टार्क, जॉश हेझलवूड, पॅट कमिन्स, त्याच पद्धतीने धारावी संघाकडे सुद्धा धीरज भोईर, विकी भोईर, त्यानंतर सचिन नाईक, भावेश नाईक अशा पद्धतीने एकूण एक तरबेज गोलंदाज आहेत आणि या गोलंदाजांसमोर आता जास्तीत जास्त मात्र धावसंख्या कमीत कमी धावसंख्या रोखण्याचा प्रयत्न असेल तुर्भे संघाचा, परंतु पहिल्या षटकामध्ये धावसंख्या खर्च झाल्या. 16 धावसंख्या खर्च केल्या गेल्या आहेत आबीच्या माध्यमातून. एक विकेट जरी मिळवली तरी सुद्धा धीरज भोईरने ती धावसंख्या कमवून दाखवले आणि झेल सोडल्यानंतर जखमेवर मीठ सोडण्याचं काम केलं होतं. यावेळेस फटका पहा विशाल भोईरचा, फ्लिक केलेली आहे, चेंडू चाललाय काऊ कॉर्नरच्या दिशेने. समीर वारंगेकडून चांगलं क्षेत्ररक्षण केलं जातंय. चांगलं क्षेत्ररक्षण आहे, चेंडू अडवला गेला, उंच उडाला होता, फटका चांगला होता, परंतु उंच उडाल्यानंतर लांबी अपेक्षित गाठता आली नव्हती. एकच धाव मिळाली. स्ट्राईक मध्ये पुन्हा एकदा परिवर्तन झालंय. धीरज भोईरला 1 जीवनदान, विशाल भोईरला 2 जीवनदान, एकूण 3 झेल सोडलेत, परंतु गोलंदाजी चांगली होती. हेमंत पाटील मागील सामन्यामध्ये पंचांची भूमिका साकारत असताना आपण त्यांना पाहत होतो, परंतु या वेळेस आता गोलंदाजाच्या भूमिकेत जो यष्ट्यांच्या पुढे राहून गोलंदाजाचा अनुभव घेतला तो अनुभव यावेळेस मात्र दाखवत असताना बोल्ड सरळ ट्रिपलची फलंदाज धीरज भोईरला जावं लागेल माघारी. चुका झाल्या, चुकांमधून स्वतःला सावरावं लागतं, चुकांमधून स्वतःला बाहेर काढावं लागतं आणि संघावर आलेलं दडपण हे दुरावावं लागतं आणि हे दडपण दुरावत असताना हेमंत पाटीलने मिळवलेली विकेट फार महत्वाची ठरू शकते. विजयाच्या आणि तुर्भे संघाच्या मधीतलं कारण ठरू शकते. परंतु पाहूयात, अजूनही बराचसा खेळ शिल्लक आहे या सामन्यातील. अजूनही फार सामना शिल्लक आहे, कारण 3 चेंडूंची पूर्तता झालेली आहे या दुसऱ्या षटकातील. अजूनही 9 चेंडूंचा खेळ पहिल्या डावातील बाकी आहे. त्यामुळे भूषण पाटीलच्या संघाने अजूनही दुसऱ्या डावामध्ये चेजिंगला येणं बाकी आहे. पाहूयात नवीन फलंदाज. गोलंदाजी मध्ये नवी मुंबई एक्सप्रेस, धारावी एक्सप्रेस म्हणून ओळखली जाणारी ही पदवी आज मात्र विकी भोईरला दिलेली आहे. धारावे गावातून निघालेली लोकल कधी जाऊन एक्सप्रेस बनली याचा एक चांगला अभिमान धारावे गावाला आहे.
परंतु पाहूयात यावेळेस फलंदाजीची अपेक्षा आहे, यावेळेस फलंदाजीची आवश्यकता आहे. विकी भोईर फलंदाजी मार्कवर हेमंत पाटील कमबॅक करून दिलं. हेमंत पाटीलने यावेळेस सुद्धा आणखी एक त्रिफळा उद्ध्वस्त केला जातोय. विकी भोईरने 2 फलंदाज बोल्ड केले होते. हेमंत पाटील सुद्धा दाखवून देत असताना कौशल्य माझ्या मध्ये सुद्धा आहे, कलात्मकता माझ्या मध्ये सुद्धा आहे आणि कौशल्य आणि कलात्मकतेचा संगम करून 2 विकेट्स प्राप्त केल्या जात आहेत आपल्या संघासाठी. फलंदाज आणखीन एक होतील बाद. क्विक सक्सेशन मध्ये 2 विकेट्स, जलद गतीमध्ये 2 विकेट्स मिळवल्या. धावसंख्या जी वेगाने धावत सुटली होती ती थांबवलेली आहे, परंतु अजूनही मिडल ऑर्डर संपल्यानंतर लोअर मिडल ऑर्डर मध्ये सुद्धा चांगली ताकद आहे धारावी संघाकडे. सचिन नाईक आता फलंदाजी मार्कवर रवाना होत असताना आपल्याला दिसतील. फलंदाजी मार्कचा ताबा घेतील. यानंतर सुद्धा कामेश नाईकच्या स्वरूपात एक हार्ड हिटर ऑफ द बॉल धारावी संघाकडे उपलब्ध आहे आणि वेळोवेळी फिनिश करण्याची किमया कामेश नाईकने सुद्धा करून दाखवले. परंतु जेव्हा जेव्हा संकटात असेल धारावी संघ तेव्हा तेव्हा संकटातून बाहेर काढण्याचं काम हे सचिन नाईकने करून दाखवले. संकट ओढावले, संकटाची दाट छाया इथे मात्र धारावी संघावर पसरलेली आहे, परंतु या दाट छायेमधून प्रकाशाचं एक किरण शोधण्याच्या तयारीत सचिन नाईक सज्ज. ड्राईव्ह केली जाते लांबूनच्या दिशेने. नवीन पाटील येतात गोलंदाजाच्या मागे चेंडूवर, परंतु एकाच धावीवर समाधान मानावं लागेल. विशाल भोईर पुन्हा एकदा येथील स्ट्रायकिंग एंडवर या षटकातील शेवटच्या चेंडूचा सामना करण्यासाठी. धावसंख्या धावफलकावर लगावली जाईल 18 धावसंख्या धावफलकावर. चांगला चेंडू आहे, निर्धाव चेंडूची कदाचित होईल समाप्ती आणि पंचांचा इशारा ते षटकाची सुद्धा होईल समाप्ती. थर्ड बॉल वेगवान षटक होतं आणि या वेगवान षटकामध्ये फक्त 2 धावसंख्या खर्च केल्या हेमंत पाटीलने आणि त्यामध्ये 2 महत्वाच्या सफलता. प्रथमतः धीरज भोईरला बाद केलं, त्यानंतर विकी भोईरला बाद केलं आणि या 2 मिळालेल्या सफलता आता तुर्वे संघाला फ्रंट फुटवर येऊन राहण्यामागचं महत्वाचं कारण ठरलेले आहेत. आता कोणत्या गोलंदाजावरती जबाबदारी सोपवली जाईल? अभिला वापरलं भूषण पाटीलने, हेमंत पाटीलला वापरलं आणि आता कोणता तो गोलंदाज असेल की ज्यावर या स्लॉग ओव्हरची जबाबदारी असेल आणि त्या गोलंदाजाचं नाव आहे ते म्हणजे राकेश निलगोंडे. 2 फलंदाज विशाल भोईर आणि सचिन नाईक. एकीकडे विशाल भोईर चांगले सेट झालेले आहेत, परंतु सचिन नाईकला अजूनही तो सूर मिळवायचा आहे. परंतु शॉर्ट फॉर्मॅट च्या क्रिकेटची हीच खासियत असते, सेट होण्याची वेळ नसते. कोणत्याही क्षणी एखादा मोठा फटका फलंदाजांच्या बॅट मधून येऊ शकतो. पाहूया राकेश. पहिला चेंडू हवेमध्ये गेलेला, परंतु चेंडू चालला यष्टॅन मागे फक्त आणि फक्त एकाच धावेसाठी. 19 धावसंख्या धावफलकावर. शेवटचे 5 चेंडू अजूनही शिल्लक. 10 धावसंख्येची सरासरी आतापर्यंत गाठता आलेली नाहीये. 10 धावसंख्येच्या सरासरीने जरी 30-35 धावसंख्या धावफलकावर लगावल्या जाऊ शकतात तर या सामन्यामध्ये मजा येईल. परंतु भूषण पाटील ज्या पद्धतीने फॉर्म मध्ये आहेत, ज्या पद्धतीने नमित पाटीलने सकाळच्या सत्रामध्ये फलंदाजी केली आहे, त्याच जोडीसाठी मात्र ही धावसंख्या काहीशी कठीण ठरू शकत नाहीये. धावा काढाव्या लागणार आहेत, धावा जमवाव्या लागणार आहेत, धावफलकावर धावसंख्येचा साठा करावा लागणार आहे. 5 चेंडू शिल्लक आहेत. 5 चेंडूंमध्ये धावसंख्या येऊ शकतात, मोठे फटके येऊ शकतात. राकेश चांगला चेंडू. पुन्हा एकदा पाहूया पंचांकडे व्हाईट बॉलची मागणी केली जाते, परंतु तटस्थ आहेत पंच. कोणतीही अपील ग्राह्य धरली जाणार नाहीये. आणखीन एक निर्धाव चेंडू. एक चेंडू जसजसा निर्धाव होतोय, एक चेंडू जसजसा निर्धाव होतोय, एक चेंडू जसजसा पुढे चाललाय तसतसा तुर्बे संघ पुन्हा एकदा वर्चस्व प्रस्थापित करत असताना. चला बोनकोडे लवण बोनकोडे आणि ऐरोली कोळीवाडा ऐरोली संघाच्या संघाने उपस्थित आहेत. तरी बोनकोडे संघ आपल्याला विनंती करेन की आपण यायचंय. पाहूयात पंचांचा इशारा येईल की घोषित स्वरूपाची एक धाव. फटका चांगला होता, फटक्यासाठी पूर्ण अंक द्यावे लागतील, परंतु एक्झिक्युशन मध्ये थोडीशी कमतरता जाणवली.
23 धावसंख्या उभारलेल्या आहेत आणि 24 धावसंख्येचं आव्हान असणार आहे येणाऱ्या 18 चेंडूत मागे. पाहूयात कशा पद्धतीने आव्हान पार पाडलं जाईल. त्याच दरम्यान भुनकोडे येऊन भुनकोडे संघाचा संघनायक आपल्याला विनंती असेल आपण यायचं व्यासपीठावर. ऐरोली संघाचा संघनायक इथे उपस्थित आहेत. तरी मी विनंती करेन की भुनकोडे संघाचे संघनायक आपण यायचं व्यासपीठावर. तीन षटकांमागे 24 धावसंख्येचं आव्हान पार पाडण्यासाठी आलेली सलामीची जोडी अशोक कुमार 11 तुर्भे संघाकडून आपण पाहू शकाल. नमित पाटील आणि भूषण पाटील. तर गोलंदाजी मार्कवर नवी मुंबई एक्सप्रेस विकी भोईर आपल्याला पाहायला मिळतील. आतापर्यंत झालेल्या स्पर्धेमध्ये फक्त 21 धावसंख्येमध्ये धावा खर्च केल्या आहेत. दुहेरी धावसंख्येमध्ये आतापर्यंत खर्च केलेले नाही आहेत विकी भोईरने. परंतु यावेळेस दोन्ही संघ चांगल्या फॉर्म मध्ये आहेत. दोन्ही संघांनी चांगल्या धावसंख्या मिळवलेल्या आहेत. पाहूयात या सामन्याचं चित्र काय होतंय. 24 धावसंख्येचा पाठलाग सुरू झालाय 2 धावसंख्येने. कोणतेही पॉवर प्लेचं बंधन नाहीये कारण पावसाळी क्रिकेट. भुनकोडे संघाने नाणेफेक जिंकलेली आहे. 4 षटकांची लढत असेल आणि आपला निर्णय सुद्धा आमच्यापर्यंत पोहोचवा. भुनकोडे संघ 24 धावसंख्येचा पाठलाग. नमित पाटील आणि भूषण पाटील ही जोडी फार गाजलेली आहे तुर्भे संघाकडून. नमित पाटीलचा सुद्धा चांगला उल्लेख करावा लागेल. मॅन ऑफ द सिरीज साठी एक प्रबळ दावेदार म्हणून ज्यांची गणना केली जाते. माननीय सन्माननीय श्री पियुष पाटील आपल्याला विनंती असेल आपण व्यासपीठावर येऊन आसनस्थ होण्याची कृपा करावी. माननीय श्री पियुष पाटील आपल्याला विनंती असेल आपण व्यासपीठावर येऊन आसनस्थ होण्याची कृपा करावी. आयोजकांच्या वतीने आपल्याला आम्ही आमंत्रित करत आहोत. लग्नाचं चषक 2025 मध्ये आपले सहर्ष स्वागत. आता भूषण पाटील स्ट्रायकिंग एंडवर चांगला फटका फ्लिक केलेली आहे. पाहूयात अलॉंग द ग्राउंड चेंडू चाललाय. कामेश नाईक येथील चेंडूपर्यंत पोहोचतील तोपर्यंत फक्त आणि फक्त एकाच धावेवर समाधान मानावं लागेल फलंदाजांना. स्ट्राईक मध्ये पुन्हा एकदा होईल परिवर्तन. नमित पाटील आता स्ट्रायकिंग एंडवर. धावसंख्या धाव फटकावर लागवलं होतील त्या म्हणजे 4 बिनबाद 4. पुन्हा एकदा पॉईंटच्या क्षेत्ररक्षकाला वर बोलवण्यात आलंय आणि पॉईंटच्या दिशेनेच फटका घेतला होता. त्या क्षेत्ररक्षकाच्या बरोबर वरून चेंडू चाललाय सीमा रेषा पार. नमित पाटीलच्या बॅट मधून आलेला हा चौकार बरोबर ओळखलं होतं. त्या एका चेंडूसाठी पॉईंटचा क्षेत्ररक्षक थोडंसं वर करण्यात आला होता आणि जी एकमेव गॅप या संपूर्ण मैदानामध्ये आढळून आली ती गॅप भरून काढत असताना 4 धावसंख्या आपल्या नावाने मिळवल्या. चौकार आलाय.
कव्हर अप करण्यात येतो विक्की बोईरच्या माध्यमातून. आता पाहूयात येणारे 12 चेंडू आणि 12 चेंडूंमध्ये आवश्यकता असेल 16 धावसंख्येची. 12 चेंडू आणि 16 धावसंख्येची आवश्यकता. काहीशे मैदानामध्ये त्रस्त असलेली हे व्यक्तिमत्व आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतील. कारण विजयी घोडदौड चालू ठेवायची असेल दोन्ही संघांना तर हा सामना जिंकणे बंधनकारक असणार आहे. परंतु या सामन्यामध्ये काहीसं तुर्भे संघाचा पारड जड होत असताना दिसते. कारण येणारे 12 चेंडू आणि फक्त 16 धावसंख्येची आवश्यकता. 12 चेंडू आणि 16 धावसंख्येची आवश्यकता. गोलंदाजीमध्ये काहीसं परिवर्तन जिथे आपण वारंवार धीरज भोईरला दुसऱ्या षटकामध्ये पाहिलं त्यानंतर आता भावेश नाईक काहीसं एक वेगळी रणनीतीच्या जोरावर आता भावेश नाईक गोलंदाजी मार्फत पाहायला मिळतील. राईट आर्म राऊंड विकेट्स. पहिला चेंडू खोल टप्प्याचा ब्लॉक होल परफेक्ट बुंदा डॉट बॉल होतोय. एका चेंडूची कमतरता जाणवल होता तुर्भे संघाला. 11 चेंडू आणि 16 धावसंख्येची आवश्यकता. याच खेळीसाठी कदाचित भविष्य योजना केली गेली गोलंदाजी मार्गावर. परंतु भूषण पाटील आपली क्लास दाखवत असताना आपल्या बाजूंमधील ताकद दाखवत असताना लॉंग ऑन वरून पंच केलेला चेंडू सीमारेषा पार चाललाय. 6 धावेसाठी हा षटकार. या 6 धावेने आता समीकरणामध्ये आणखीन एक समीकरण आणलंय. कारण आता उर्वरित 10 चेंडू मागे आवश्यकता असेल 10 धावसंख्येची. 10 चेंडू आणि 10 धावसंख्येची आवश्यकता. आणि या सामन्याचा आनंद लुटण्यासाठी पुन्हा एकदा पावसाच्या लहरींना आपण मैदानामध्ये पाहतात. एक वेगळी सुंदरता. पावसाच्या लहरी जरी असल्या तरी वर काळे ढग आणि त्यामधून ढगांच्या आडोशामागे असलेला सूर्य. एक वेगळी सुंदरता या रबर बॉल क्रिकेटमध्ये या पावसाळी क्रिकेटमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. भावेश नाईकसाठी खुशखबर असेल जर लागोपाच्या 3 चेंडूंवर आपण 3 विकेट्स प्राप्त करत आहात तर रोहित सोनवणे यांच्या माध्यमातून रोख रुपये 1000 रुपयाचं पारितोषिक आपल्यासाठी पुरस्कृत करण्यात आलेलं आहे. भावेश नाईकसाठी खुशखबर असेल. पाहूयात पुढील चेंडू. भावेश नाईक. यावेळेस पंचांचा इशारा होतो वाईट +1 2 अतिरिक्त स्वरूपाच्या धावसंख्या या महारड्या ठरू शकतात. या धावसंख्या तुर्भे संघाला धावफलकाच्या आणखी नजदीक आणू शकतात. विजयावर शिक्कामोर्तब करण्याचा हा दृष्टिकोन घेऊन सलामीला आलेली मैदानात उतरलेली जोडी आता मात्र पुन्हा एकदा वाटचाल करत चाललेली आहे. यावेळी चांगला फटका आहे. ऑन ड्राईव्ह केलेली आहे. दीपक ठाकूर तिथे आपल्याला क्षेत्रक्षणामध्ये पाहायला मिळते.
अभिनंदन अशोक कुमार 11 तुर्बे संघ लपडा चषक 2025 मधील ट्रायंग्युलर फेरी गाठणारा पहिला संघ ठरलेला आहे. हार्दिक हार्दिक अभिनंदन. तसेच या स्पर्धेमध्ये